बुलेटिनमध्ये स्वागत। टॉप 9 न्यूज बघूयात आणि सुरुवातीला युद्धाच्या झळा भारताच्या दारात कशा पद्धतीने त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये होणारी शेतमालाची निर्यात पुरती ठप्प, भाजीपाल्यासह कांदा बटाट्याची आवक वाढल्यामुळे दरात घसरण, शेतकरी आर्थिक अडचणीत। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सरकारकडून निर्यातदारांना विमा क्षेत्रात मदत देण्याचा विचार, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची माहिती। अनुदान देण्यासाठी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनची सरकारशी चर्चा। आखातातील युद्धामुळे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुक्या मेव्यासोबतच इतर विदेशी वस्तूंवरती परिणाम, आवक घटल्यामुळे इराणी पिस्ता आणि खजूर सारख्या वस्तूंच्या किमतीत वाढ। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील धोबी घाटावरील व्यवसायाला फटका, कपडे वाळवण्यासाठीच्या सिलेंडर चालणाऱ्या मशीन्स बंद। पुण्यातल्या हॉटेलमध्ये आज पुरेल इतकाच गॅस साठा, उद्यापासून सिलेंडर न मिळाल्यास हॉटेल बंद होणार। आखाती देशातल्या युद्धामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, हॉटेल व्यावसायिकांवरती चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ, गॅस कंपन्यांकडून गॅस एजन्सीला व्यावसायिक सिलेंडर वितरण थांबवण्याच्या सूचना। नागपुरातील गॅस गोडाऊनमध्ये एकही व्यावसायिक सिलेंडर नाही, कंपन्यांकडून गॅस गोडाऊनमध्ये व्यावसायिक सिलेंडरचं वितरण 100% बंद। घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी लोक गोडाऊनमध्ये पोहोचले, घरगुती गॅस सिलेंडरचं फक्त ओटीपीवरतीच वितरण। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा वडापाव विक्रेत्यांवरती परिणाम, व्यावसायिक सिलेंडर आणि तेलाचे भाव वाढल्यामुळे वडापाव विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका।